सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा. आमदार गोपीचंद पडळकरांनी शंकरराव वगैरे यांना स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य पदाची संधी द्यावी. दिलीप बिराजदार. जत तालुक्याच्या राजकारणात, समाजकारणात एक आदर्श व्यक्ती व स्वच्छ प्रतिमा म्हणून शंकरराव वगैरे सर यांची ओळख आहे. गेल्या 20 वर्षापासून समाजकार्यात सक्रियता, अग्रेसर भूमिका घेऊन सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी सातत्यपूर्ण काम करत आहेत. म्हणून आमदार गोपीचंद पडळकर यांनी शंकरराव वगैरे यांना स्वीकृत जिल्हा परिषद सदस्य पदाची संधी द्यावी, असे दिलीप बिराजदार म्हणाले. डफळापूर जिल्हा परिषद गटाचे नेते शंकरराव वगैरे यांनी सिद्धनाथ पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात युवा वर्ग तसेच व्यापार वर्ग यांना संस्थेच्या माध्यमातून एक नवसंजीवनी प्राप्त करून दिली आहे. सुरुवातीला मित्रांनी एकत्रित येऊन सिद्धनाथ पतसंस्था अंकले येथे सुरू केली. त्या माध्यमातून डफळापूर जिल्हा परिषद गटातील अनेक गरजू सुशिक्षित लोकांना छोटे छोटे उद्योग व्यवसाय करण्यासाठी कर्ज पुरवठा करून देऊन अनेक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम शंकर वगैरे यांनी केले. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत डफळापूर जिल्हा परिषद गटात त्यांच्या सौभाग्यवती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. पण भागातील प्रमुख नेत्यांनी शंकर वगैरे सर यांना येत्या काळात आपला योग्य तो मानसन्मान दिला जाईल असे सांगितले. शंकर वगैरे सर यांनी कार्यकर्त्यांच्या व भागातील नेत्यांच्या शब्दाला मान देत निवडणुकीतून माघार घेत भाजपला पाठिंबा दिला आणि डफळापूर जिल्हा परिषद गटात तिन्ही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आणण्यामध्ये शंकरराव वगैरे सरांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. वगैरे यांनी तालुक्यात ओबीसी चळवळ माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तालुक्यातील असंख्य गावात त्यांना मानणारा वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या लढवय्या नेत्याला जत तालुक्याचे विकासपुत्र आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी शंकरराव वगैरे सरांना स्वीकृत जिल्हा परिषद सदस्यपद देऊन जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी द्यावी, असे मत युवा नेते दिलीप बिराजदार यांनी व्यक्त केले.